Okay. Okay, briefly introduce yourself in Marathi. Thank you, sir. To introduce myself, my name is मराठी. माझं नाव आहे ओमप्रकाश बसवराज शिकेश्वरे आणि मी लातूर लातूर ठिकाणी राहतो महाराष्ट्र इथे. आणि ठीक है, कंटिन्यू. आणि माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स, दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स इथे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहेत. माझे वडील, आई आणि माझा मोठा भाऊ आणि मी. आणि माझा आवडता छंद क्रिकेट खेळ हा आहे. अभी रिसेंटली इंडिया का किसके साथ T20 सीरीज हो रहा है? सर अभी रिसेंटली सर न्यूजीलैंड के साथ हो रहा है सर. ओके, और वर्ल्ड कप किन 2 देशों में होने वाला है? सर वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप होने वाला है सर फरवरी में, और भारत और श्रीलंका के बीच 2 देशों में हो रहा है सर. ओके, ओम प्रकाश, आपके नाम का क्या मतलब है? सर ओम प्रकाश मतलब सर, ओम मतलब सर सिंबल है सर हिंदू का मतलब, और प्रकाश मतलब सर उज्जवल है सर. रूरल एरिया में कस्टमर्स को समझाना है कि बैंक आपके लिए बहुत जरूरी है, मनी लेंडर्स के पास ना जाएं, इन मराठी. सर मी सांगू इच्छितो की सर म्हणजे रूरल बँकेमध्ये फार्मर्सला सर म्हणजे अधिक बेनिफिट होईल सर त्यांच्यासाठी, कारण की इंटरेस्ट चांगला भेटेल सर, त्यांना लोन पण देण्यात येतील सर शेतकऱ्यांना, आणि त्यांच्यासाठी खूप फायदेशीर होईल सर. म्हणजे त्या बँकेमध्येच यायचा प्रयत्न करेन सर मी त्यांना सांगायचं. उनको कैसे बताओगे कि बहुत सारे ऐसे स्कीम्स हैं, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, केसीसी का विदाउट कोलेटरल, जिससे आप बेनिफिट उठा सकते हैं, और इसी में ऐड करना है कि फार्मर सुसाइड इज नॉट ए सॉल्यूशन इन मराठी. सर मी त्यांना सांगू इच्छितो की सर म्हणजे बँकेमध्ये आता तो भारत सरकारने चांगल्या गव्हर्नमेंट स्कीम काढले आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे की आत्महत्या करायची, फाशी आत्महत्या करायची काय गरज नाही, कारण की नवीन नवीन स्कीम भारत सरकार लॉन्च करत आहेत सर. आणि त्याच दरम्यान चांगला इंटरेस्ट रेट पण भेटत आहे, कारण की इंटरेस्ट सबमिशन स्कीम म्हणून एक स्कीम आला आहे, त्यांच्या अंतर्गत तुम्हाला 4% सबमिशन 3% ऍडिशनल सबमिशन स्कीम भेटेल तुम्हाला, म्हणजे इफेक्टिव्ह रेट तुम्हाला 4% पर्यंत भेटेल सर तुम्हाला. म्हणून मी असं त्यांना शेतकऱ्यांना सांगतो. ग्रेजुएशन कब कंप्लीट हुआ? सर ग्रॅज्युएशन सर माझं 2022 मध्ये कंप्लीट झालेलं आहे. उसके बाद अब तक क्या कर रहे थे? सर मी 2022 नंतर सर मला बँकिंग सेक्टरमध्ये यायचं इच्छा होती सर, आणि त्याच्यानंतर मी सेल्फ स्टडी करत होतो सर. म्हणजे प्रत्येक म्हणजे 1 वर्ष 2030 मध्ये मी क्लास लावला, आणि त्याच्यानंतर मी गुड.